आता आपण बघत पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या। पुण्यातील ससून रुग्णालयातील आपत्कालीन विभागावर सीसीटीव्हीची नजर। रक्ताचे नमुने बदललेल्या प्रकरणानंतर ससूनमध्ये समिती स्थापन केली। समितीने 117 पानांचा अहवाल दिल्यानुसार बदल। पुण्यातील ससून रुग्णालयात 150 बालकांच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया रखडल्या। बाल शस्त्रक्रिया विभागाची वरिष्ठांकडे धाव। पुण्यातील सराईत गुन्हेगार गजा मारणेच्या साथीदारांना अटक। गजा मारणेच्या साथीदारांच्या 4 महागड्या मोटारी जप्त। 4 साथीदारांना सांगलीतून अटक। पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण। रक्ताच्या नमुन्यांचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी खटला जलद गतीने चालवावा। पुणे पोलिसांकडून जिल्हा न्यायालय प्रशासनाकडे विनंती। पीएमआरडीएकडून येरवाडा ते कात्रज बोगदा प्रकल्पाचं काम हाती। पुण्याच्या दक्षिण आणि उत्तर भागाला जोडणारा सुमारे 20 किलोमीटर लांबीचा हा बोगदा। पुण्यात फर्ग्युसन रस्त्यासह अनेक ठिकाणी अतिक्रमणांवर कारवाई। अतिक्रमण विभागाकडून शहरातील पदपथ मोकळे। पुण्यात विभागीय आयुक्तांकडून आषाढी वारीच्या पूर्वतयारीचा आढावा। वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पालखी मार्गावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना। पुणे शहरातील वृक्षांची जबाबदारी उपअभियंत्यांवर। महापालिकेकडून मिशन 32 ची व्यापक मोहीम हाती। यूपीएससीची पूर्वपरीक्षा 24 मे रोजी तर मुख्य परीक्षा 21 ऑगस्ट रोजी होणार। यूपीएससी संकेतस्थळावर माहिती उपलब्ध।